यवतमाळमध्ये बंजारा समाजाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला। एसटीतून आरक्षण द्या नाहीतर निवडणुकीमध्ये परिणाम दाखवू असा इशारा देण्यात आला। गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण यांनी आता सरकारला इशारा दिलेला आहे। तर संदेश चव्हाण यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांनी। पाहूयात। बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेटनुसार आरक्षण मिळावं यासाठी संपूर्ण राज्यामध्ये जे आहे ते आंदोलन मोठ्या प्रमाणात चालू आहे। त्याच पार्श्वभूमीवर यवतमाळमध्ये सुद्धा आज मोठं आंदोलन छेडण्यात येणार आहे। त्या अनुषंगाने विविध जे आहेत बंजारा बांधव यवतमाळमध्ये दाखल होता। या संदर्भात बोलण्याकरिता आपल्यासोबत थेट गोरसेनेचे जे आहेत राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण आहे आपल्यासोबत। सर, एकीकडे जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये आंदोलन सुरू आहे। अशात बंजारा समाजाला आरक्षण मिळेल का, काय सांगणार या संदर्भात? 100% गोर बंजारा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे। याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण सांगतो मी तुम्हाला की 2 सप्टेंबरला मराठा समाजाला आरक्षण देताना या शासनाने जो आधार घेतलाय हैदराबाद गॅजेटचा, तो जर आधार त्यांचा निश्चित असेल, तो जर व्हॅलिड होणार असेल तर त्याच हैदराबाद गॅजेटमध्ये 1909 आणि 1928 गॅजेट जर आपण बघितलं, पेज नंबर 24 वरती बंजारा समाजाला ॲबोरिजिनल ट्राईब म्हणजे आदिम जमात असं म्हटलेलं आहे। तो उल्लेख तिथे स्पष्ट आहे। एवढे सगळे पुरावे आहेत। आणि एवढेच नव्हे तर जर कमिशन आपण बघितले, वेगळे कमिशन, थाडे कमिशन आहे, भाटिया कमिशन आहे, अग्रवाल कमिशन आहे, त्यासोबत बापट कमिशन आहे, इदाते कमिशन आहे, DTNT कमिशन आहे, या सगळ्या कमिशनने सरळ सरळ शिफारस केलेली आहे की या समाजाला ST आरक्षणामध्ये ST मध्ये घ्यावं आणि त्वरित याचा परिणाम तुम्हाला ZP पंचायत समितीमध्ये सुद्धा दिसून येईल। म्हणून माझी विनंती आहे शासनाला, फडणवीस सरकारला की तुम्ही त्वरित या समाजाच्या भावना लक्षात घ्या। हा समाज आक्रमक होतोय। आज यवतमाळमध्ये लाखोच्या संख्येने हा समाज इथे जमा होणार आहे आणि या सगळ्या भावना लक्षात घेऊन आमची मागणी आपण त्वरित पूर्ण कराल अशी विनंती, दिवाळी भेट म्हणून द्यावी अशी विनंती मी सरकारला करतोय। संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ। दरम्यान या संदर्भात आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांनी आंदोलनाचा आढावा घेतलेला आहे। पाहूयात। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ST आरक्षणामधून आरक्षण मिळावं यासाठी बंजारा बांधव एकवटलेले आहे। एकंदरीत पाहिलं तर अनेक आंदोलन या ठिकाणी झालेले आहे। मी आहे सध्या यवतमाळच्या वनवासी मारुती या ठिकाणी आपण पाहू शकता कशा प्रकारचं जे आहे या ठिकाणी आज आंदोलन जे आहे तर बंजारा बांधवाच्या वतीने करण्यात येणार आहे। मोठं पोलीस प्रोटेक्शन या ठिकाणी आहे। एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे तर बंजारा बांधव आता जमाला सुरुवात झालेली आहे। हजारोच्या संख्येने, लाखोच्या संख्येने या ठिकाणी जे आहे तर बंजारा बांधव आता या ठिकाणी जमत आहे। पांढरं वादळ जे आहेत हे आता वनवासी मारुती ते थेट जे आहे तर पोस्टर ग्राउंड या ठिकाणी जाणार आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर त्या ठिकाणी जे आहे तर मोठी सभा सुद्धा राहणार आहे आणि त्यानंतर जे आहे जिल्हा अधिकारी कार्यालय या ठिकाणी जे आहे तर निवेदन बंजारा बांधवाच्या वतीने देण्यात येणार आहे। लोकशाही मराठी, यवतमाळ। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।